स्नेहल बघा फोन बंद करा, तिकडचे फोन तिकडं नाही आता. हॅलो. हां, ओके ओके. हां, झालं. सुरू करायचं का सांगा तुम्ही. ओके, थँक्यू थँक्यू. स्नेहल हे घेऊन जा, मोबाईल घेऊन जा. नमस्कार, मी अविनाश पाटील बोलतोय. मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्याचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो आणि याच पद्धतीने देशभरातल्या समविचारी विवेकी संघटनांचं जे राष्ट्रीय समन्वय मंच आहे, फिरा ज्याचं नाव आहे, फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनलिस्ट असोसिएशन, त्याचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून पण मी काम करतो. आज मी तुमच्याशी युवांच्या मनातल्या अंधश्रद्धा आणि त्यांना सामोरं जावं लागणाऱ्या अंधश्रद्धा या संबंधातनं काही संवाद एका मर्यादित वेळेमध्ये करणार आहे. त्यामध्ये मुख्यतः आजच्या कोविड-19च्या म्हणजे कोरोना सदृश संसर्गाची आपत्कालीन परिस्थिती जी आहे आज, त्यामुळे लॉकडाऊनमध्ये आपण सगळे आहोत आणि या लॉकडाऊनमध्ये आपल्याला अनेक प्रश्नांना, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. आपल्या जीवनशैलीमध्ये मोठा फरक पडलेला आहे. वर्क फ्रॉम होम असं पूर्वी एक काही ठराविक क्षेत्रामधल्या लोकांना करण्याची सवय आणि अनुभव होता. आता सर्व क्षेत्रातल्या लोकांना, अगदी सामाजिक क्षेत्रातल्या आम्हा कार्यकर्त्यांना देखील वर्क फ्रॉम होमची सवय करून घ्यावी लागते. आणि हे सगळं असतानाच दुसऱ्या बाजूला कोरोनासारख्या आजारामुळे जे काही मृत्यू आणि आजारपणाच्या संख्यांमध्ये मोठी वाढ देशात, जगात होते आहे, त्याच्याबद्दलच्या ज्या स्वरूपाची माहिती मिळते त्याच्यातनं एक भयग्रस्तता मोठ्या प्रमाणात निर्माण होते. आणि ह्या सगळ्यासोबत तुमच्याशी बोलायचं आहे, या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुमच्याशी बोलायचं आहे. त्यामध्ये मी 2-3 भागात तुमच्यापुढे काही मुद्दे फक्त त्या संदर्भातली ओळख करून देण्यासाठी मांडणार आहे. कारण अर्थातच युवांच्या मनाचा ठाव घेणं, याच्यासाठी स्वतः युवाहून विचार करणं पण आवश्यक आहे. आणि मला वाटतं युवावस्थेमध्ये असताना आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये गेल्या 30 वर्षात संघटितपणे जे काही केलं त्याच्यामध्ये अनेक तरुणींशी संवाद करायची संधी मिळाली, आजही मिळत असते. त्यामध्ये त्यांच्याकडनं आलेल्या शंका, प्रश्न, सूचना, अपेक्षा याचा जो आम्हाला अदमास येत असतो, त्याच्यामध्ये लक्षात आलेल्या काही गोष्टी आहे की श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, श्रद्धा कशाला म्हणायची, अंधश्रद्धा कशाला म्हणायची, बाबाबुवा महाराज सगळेच बोगस किंवा फसवणूक करणारे असतात का, अशा स्वरूपाची प्राथमिक प्रश्न असतात. आणि त्यासोबत दुसरे प्रश्न पण असतात की आमच्या जन्मवेळेनुसार जन्मकुंडलीमध्ये मंगळ आहे मुलींच्या मुख्यतः पत्रिकेमध्ये, आणि त्यामुळे लग्न जमवण्यामध्ये अडचणी येते, किंवा शनीची 7.5 लागली आहे, गुरु वक्रस्थानी आहे, अशा स्वरूपाच्या प्रश्न येत असतात. अशा गोष्टींवर लोकांना, म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्या लोकांना कशा पद्धतीने समजून सांगायचं, असे प्रश्न तरुणांपुढे येतात. कारण त्याच्यामुळे विवाह आणि घरातल्या सगळ्याच चांगल्या गोष्टी करण्याबद्दल मुहूर्त काढणं, अशा पद्धतीमुळे अनेकदा कामं अडखळून राहतात आणि वेळेवर गरजेनुसार ती पूर्ण होत नाही आणि त्याच्यातनं अनेकदा तोटे होतात, नुकसान होतं, हे दिसतं आहे. अनेक
रूढी प्रथा परंपरांमधून आणि अंधश्रद्धांच्या आहारी गेल्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपल्याला बघायला मिळतात। गेल्या 30 वर्षात आम्ही अशा स्वरूपाच्या अनेक प्रकारच्या रूढी प्रथा परंपरांच्या सामोरं जाताना त्याच्याबद्दल लोकांचं मन विचार प्रवृत्त करण्याचं आणि त्यांचं उद्बोधन करत असताना त्यांना त्याच्यावर मार्ग सुचवण्याचं आणि त्याप्रमाणे जगण्यासाठी प्रोत्साहित प्रवृत्त करत असताना त्यांना शक्यतेनुसार मदत करण्याचं काम आम्ही करत आलेलो आहे। या रूढी प्रथा परंपरा आपल्याला अनेक घरांमध्ये पाळताना आपल्याला येतात कुठून, तर आपल्या जन्मापासून याबद्दलची चर्चा सतत आपल्या सभोवताली होत असते। 0 ते 6 वयोगटामध्ये आपण जेव्हा अगदी परावलंबी पूर्णपणे असतो त्यावेळेला आपल्या सभोवताली जे आवाज होत असतात, जे प्रकाश, जे ध्वनी आणि इतर काही गोष्टी घडत असतात, त्या सगळ्या आपल्या मेंदूवर नोंदवल्या जातात आणि ह्या नोंदवलेल्या गोष्टी नंतर आयुष्यभर आपल्याला पुरतात। अशा स्वरूपाच्या संस्कार याच्यामध्ये मूल रांगायला लागल्यानंतर त्याला घराबाहेर जायला लागलं तर म्हणतात की बुवा येईल बाहेर, उभो येईल तो घेऊन जाईल। ही भीती आयुष्यभर आपल्याला पुरते आणि अंधारामध्ये एकटेपणाने कुठेही जायचं असेल तर आपल्या मनामध्ये थोडासा किंतु निर्माण होतच असतो आणि निर्भयपणे सजगपणे आपण ती गोष्ट करण्याला कुठंतरी आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो। हे सगळं संस्कार ह्या बालपणापासून आपल्यावर आपल्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होत असतात। त्यामुळे ह्याबद्दल देखील आपल्याला सजग होण्याची गरज आहे। म्हणजे तरुणांना जे काही मिळालेलं आहे, त्यांना एका बाजूला त्यांचं व्यक्तिमत्व मिळालं आहे, त्यांची चेहरापट्टी, त्यांना चांगलं दिसणं, हे सगळं एका बाजूला जसं आहे तसं व्यक्तिमत्वाची जडणघडण असणारं त्यांच्या विचार करण्याची पद्धती, त्यांच्यामध्ये असणारा तो त्याबद्दलचा दृष्टिकोन, त्यांना मिळालेल्या संस्कार, सवयी, अनुवंशिकतेतनं काही आलेल्या गोष्टी आणि संस्कारातनं आपल्या सभोवतालच्या वडीलधाऱ्या लोकांकडनं बघून ऐकून मिळालेल्या गोष्टी, या सगळ्यांमध्ये आपल्याला प्रभाव दिसतो आणि त्यातनंच आपलं खरं व्यक्तिमत्व घडत असतं। आणि हे घडत असताना आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरं जाताना, आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या आव्हानांना सामोरं जाताना त्यामध्ये संस्कारांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रभाव जाणवतो। म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला कोणीतरी परंपरेच्या आधारे सल्ला मार्गदर्शन करणारं व्यक्ती लागते। ती एक व्यवस्था समाजामध्ये अस्तित्वात असते आणि त्या व्यवस्थेतल्या अधिकारी व्यक्तींकडनं सल्लामसलत करून त्यांच्यामार्फतच त्याबद्दलचे जे सगळे सोपस्कार, मग त्याबद्दलचा उपासना पद्धती असेल, काही त्या स्वरूपाच्या पूजा, यज्ञयाग आणि मंत्रतंत्र असतील, अशा सगळ्या गोष्टी किंवा धर्म आणि परंपरा म्हणून केल्या जाणाऱ्या, कराव्या लागणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याला आपल्या जीवनात, आपल्या दैनंदिन जीवनात देखील अनुभवायला मिळत असतात। त्यामुळे तरुणांना खरं तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल फार प्रेम आणि आसक्ती असतेच असं नाही, कारण तरुण युवा सुलभ, म्हणजे युवक आणि युवती मिळून या युवांच्या व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य असतं, जे जगामध्ये आत्तापर्यंतच्या बदलाला, परिवर्तनाला सगळ्यात मोठं इंधन, सगळ्यात मोठी गुंतवणूक म्हणून आपल्या उत्क्रांतीमध्ये मिळालेली आहे आणि ती म्हणजे विजिगुषी वृत्ती। म्हणजे सतत आपल्या समोर असणाऱ्या आणि सभोवताली असणाऱ्या गोष्टींबद्दल आपल्या मनात प्रश्न उपस्थित होणं, शंका उपस्थित होणं, त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असणं, ही जी काही प्रवृत्ती आहे शोधाची, संशोधनाची, चिकित्सेची, प्रश्न विचारण्याची, तपासण्याची, ही प्रवृत्ती युवा मनाची खरी ताकद आहे आणि ही ताकद आपण ओळखली पाहिजे आणि ती जोपासली पाहिजे। आणि हीच ताकद ही मनुष्य असण्याच्या, प्राणित्वापासून मनुष्य म्हणून स्वतंत्रपणे इतर प्राण्यांपेक्षा वेगळं व्यक्तिमत्व तयार होण्याला कारणीभूत ठरणारी महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे। इतर प्राण्यांसारखाच माणूस हा देखील एक दुबळा प्राणी आहे, पण निसर्गामध्ये इतर प्राण्यांना मोठी ताकद दिलेली आहे, पण मनुष्य प्राण्याला जी ताकद नाही
त्यामुळे सगळ्यात दुबळा प्राणी असणारा प्राणी आपलं स्वतःचं जीवन सुरक्षित करण्यासाठी प्राणित्वाच्या अवस्थेमध्ये स्वतःच्या पुढचे हात उचलले आणि त्याचे हाताच्या पंजाचे बोटं सुटी झाली आणि बोटांवर अंगठा टेकवायला लागला आणि त्यातनं हाताचं हत्यार केलं. आणि सगळ्यात निसर्गातला सगळ्यात दुबळा प्राणी हे सभोवतालचा परिसरावर त्याने प्रक्रिया करून आपल्या अनुकूल आपल्या सुरक्षित अशा स्वरूपाचा सभोवताल निसर्ग उभा करायचा प्रयत्न केला आणि त्यातनं ही मानवी सृष्टी उभी राहिलेली आहे. उत्क्रांतीमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात मेंदूच्या वर जी न्यूरोकॉर्टिक्स म्हणतो आपण, विचार करणारा मेंदू, इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आणि उन्नत अशा स्वरूपाचा मेंदू माणसाला मिळाला. आणि अशा 1,00,000 पेक्षा जास्त पिढ्यांचा वारसा असणारा आपला आजचा मेंदू हा युवा पिढीचा मध्ये सगळ्यात जास्त सक्रिय आणि सक्षम होण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो. आणि अशा युवांना आपण नीट समजून घेण्याची गरज असते. त्यांनी स्वतः समजून घेण्याची गरज असते. आणि ते जर आपण समजून घ्यायला लागलो तर आपल्या लक्षात येते की आपले प्रश्न विचारणं, तपासणं, चिकित्सा करणं, समजून घेणं, जाणून घेणं, खोलात जाणं, हे सगळे गोष्टी ह्या आपल्या व्यक्तिमत्वाला आणि आपल्या जीवनाला आकार देणारे आहेत. आपल्या जगण्याचा मध्ये आशावाद निर्माण करणारे आहे. आपल्यामध्ये अनुवंशिकतेने, संस्कारातनं, सभोवतालच्या परिणामातनं असणारं जे काही ताकद आहे, शक्तिस्थान आहे, कौशल्य आहे विकसित झालेली, यांना पुढे कसं न्यायचं आणि त्यांचा विनियोग आपल्या स्वतःच्या आणि सभोवतालच्या विकासासाठी कसा करायचा याबद्दलची दिशा दिग्दर्शन करणारा अशा स्वरूपाची ती ताकद आहे. त्यामुळे हे आपल्याला ओळखायची गरज आहे. पण दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरांच्या नावाखाली चालणारे अनेक उपासना पद्धती आणि इतर कर्मकांड, यासोबत मग चमत्कार आणि त्याच्या आधारावर केली जाणारी बुवाबाजी, ज्योतिषशास्त्राच्या नावाने फलज्योतिषाच्या संबंधातनं केले जाणारे दावे, मुहूर्त, जन्म दिवस आणि त्याच्या आधारावर निर्माण केली जाणारी कुंडली, त्याच्यातले 7 ग्रह, शुभ आणि अशुभ. मग शुभ अशुभामध्ये देखील कोणाला वेगवेगळे आकडे, वस्तू, चिन्ह यामधलं काहीही असू शकतं, या स्वरूपाचे हे सगळे या गोष्टी ह्या आपल्या माणूस म्हणून, आधुनिक माणूस म्हणून, मॅन द होमोसेपियन सेपियन म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वाला अडथळे आणणाऱ्या गोष्टी आहेत, विकासामध्ये अडथळे आणणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे म्हणजे जगाला ज्यांनी विकासाची मोजमाप करण्याची फुटपट्टी दिली ते डॉक्टर अमर्त्य सेन यांनी त्यांच्या ज्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची जी फुटपट्टी आहे, निकष आहे, त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा निकष मांडलेला आहे आणि तो जगभर आता मान्यता प्राप्त आहे की आपल्या जीवनामध्ये अंधश्रद्धांची जळमट आपण जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत आपला सर्वांगीण मानवी विकास होऊ शकत नाही. त्यामुळे अंधश्रद्धा या आपल्या मानवी विकासामध्ये अडथळा आहेत हे समजून जर घेतलं तर मग ह्या गोष्टींपासून आपण स्वतःला परावृत्त करू शकू. अशा बऱ्याच अंधश्रद्धा म्हणजे आज आपल्यावर अंधश्रद्धांच्या ना प्रतिष्ठा देण्याचं काम करणारे आपल्या सभोवतालचे काही समूह निश्चित आहेत, ज्यांना आपण फॉलो करतो, समाज त्यांचं अनुयायित्व करत असतो. असे वेगवेगळ्या क्षेत्रातले, मग राजकारणी असतो, समाजकारणी असतो, माध्यमातनी, कला साहित्य क्षेत्रातले असो, प्रशासनातले असो, कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं ही ज्या वेळेला स्वतः अंधश्रद्धा राहतात आणि अंधश्रद्धा बाळगतात आणि त्या अंधश्रद्धा बाळगणं हे भूषणावं असं वाटत असतं त्यांना. त्यामुळे त्यांना फॉलो करणारा जो वर्ग असतो तो देखील त्याच्या आहारी जात असतो. म्हणजे कोणी जर अनवाणी एखाद्या देवस्थानाला जात असेल सेलिब्रिटी तर त्याचं अनुकरण करायला लगेच बाकीचे तयार होतात. अशी अनेक शेकड्याने उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्यामुळे युवांच्या जीवनातल्या आणि मनातल्या अंधश्रद्धा यामध्ये हे सगळं त्यांच्याकडे आपसुकपणे येतं, त्यांना त्यांची इच्छा असो नसो ते येतं. पण यासोबत आजच्या बदलत्या परिस्थितीत आणि त्यांच्या वयाच्या टप्प्यावरच्या काही प्रकार अंधश्रद्धेचे किंवा बुवाबाजीचे, फसवणुकीचे पण आहेत. ते देखील मी फक्त तुम्हाला या निमित्ताने फक्त त्याचा उल्लेख जाता जाता करून पुढे जाईल की
आपल्या व्यक्तिमत्वामध्ये होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने पण काही अंधश्रद्धा आपण बाळगायला लागतो की माणूस मनुष्य प्राणी म्हणून आणि एकूणच प्राणी म्हणून असणारं जे काही नैसर्गिक प्रेरणा आहेत, भुकेची, झोपेची, मृत्यूच्या भयाची आणि नवीन जीव निर्माण करण्यासाठी लैंगिक प्रेरणा, या चारही प्रेरणांचा परिपोष करण्यासाठी उपभोग घेण्यासाठी माणसाने आत्तापर्यंतची आपल्या अनुकूल अशी सृष्टी निसर्गावर प्रक्रिया करून उभी केलेली आहे. पण हे केलेलं असताना देखील ज्यावेळेला माणूस भुकेला होतो, अतिभुकेला होतो, तो कुठल्याही पातळीवर कुठल्याही स्तरावर जाऊन स्वतःचं भूक शमवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे प्राणित्वाच्या पातळीवर जात असतो. तसं झोपेच्या बाबतीत देखील आहे, मृत्यूच्या भयाच्या बाबतीत देखील आहे. म्हणून आज मृत्यूच्या भयाने कोरोना विषाणूच्या आपत्कालीन आरोग्यविषयक आणीबाणीमध्ये मृत्यूच्या भयानं माणसं काय काय करतायत हे आपल्याला बघायला मिळतं. अनेक लोक दावे करतायत, मंत्र तंत्र यज्ञ याग अशा स्वरूपाच्या करण्यातनं आणि अनेक स्वरूपाच्या उपचार पद्धतींचे देखील दावे केले जात आहेत. सरकार दरबारात देखील असणाऱ्या लोकांचे याबद्दलचे काही समज आणि भ्रम आहेत जे अवैज्ञानिक आहेत, जे कुठल्याही स्वरूपाच्या वैज्ञानिक पद्धतीच्या निकषातनं पुढे गेलेले नाहीत. त्याचे दावे सरकार दरबारी अगदी आपल्या राज्य आणि केंद्रातल्या लोकांकडनं पण केले जातात. त्यावेळेला मोठ्या समुदायाची फसवणूक होते, दिशाभूल होते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्याच्यातनं किती मोठ्या धोरणात्मक स्वरूपाच्या गोष्टींमध्ये आपण दिशाभूल करतोय हे लक्षात येत नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीत तरुणांच्या पुढे ही प्रश्न आहेतच की व्यक्तिमत्व तरुणाईचं आणि ते घडत असताना पौगंडावस्थेतनं होणारे शरीरातले मानसिकतेतले बदल आणि त्याच्यातनं भिन्नलिंगी आकर्षण, ही लैंगिक प्रेरणा जी आदिम आहे, नैसर्गिक आहे, त्याचाच तो भाग आहे. आणि ती जर नीट समजून घेतली नाही, स्वतःचं शरीर, स्वतःचं मन आणि त्याचबरोबर भिन्नलिंगी व्यक्तीचं शरीर आणि त्याचं मन हे समजून न घेता आपण त्याच्या आहारी गेलो तर मग एकतर्फी प्रेम आणि त्यातनं होणारी हत्या आणि त्या स्वरूपाचे अनेक त्यामध्ये होणारे विकृती आणि आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी त्याबद्दलचे साठी तरुणाईला आकर्षित करणाऱ्या जाहिराती की शीघ्र पतन आणि याबद्दल वीर्य आणि याच्याबद्दलच्या चुकीचे दावे अगदी आध्यात्मिक संप्रदायातल्या बाबाबुवा स्वतःला संत म्हणून घेणारे आणि आता जेलमध्ये असणाऱ्या बाबांकडनं पण केले जातात. त्यामुळे हे सगळ्या गोष्टींविषयी सजग असण्याची गरज आहे. आणि आजच्या काळात म्हणजे कोरोना विषाणूच्या संदर्भात, कोविड-19च्या संदर्भात तर मोठ्या प्रमाणात हे सगळं बघायला मिळतं आहे, दावे प्रतिदावे. आणि आज WHO जागतिक आरोग्य संघटनेने एक नवीन शब्द या निमित्ताने या सगळ्या व्यवहाराच्या संबंधात पुढे आणलेला आहे. त्याला म्हणतात इन्फोडेमिक, म्हणजे अफवांचं साम्राज्य किंवा चुकीची माहिती पसरवण्याची एक यंत्रणा विकसित करणं आणि सूत्रबद्ध पद्धतीने ती राबवणं, ही जी व्यवस्था आज मोठ्या प्रमाणात होते आहे. आणि देशात आणि परदेशात देखील याच्या आधार घेऊन सत्ता बदल आणि सत्ता मिळवण्यासाठीचा संघर्ष देखील केला जाताना आपल्याला दिसतोय. तर अशा स्वरूपाच्या आजारांच्या आरोग्याच्या आणीबाणीमध्ये तर तो साहजिक आहे आणि तो होतोय, आपल्या सभोवताली होतोय. तसंच तरुणाईच्या भावविश्वाशी संबंधित जे जे विषय आहेत, मग ते मी म्हटलं की भिन्नलिंगी आकर्षणाचा, लैंगिक प्रेरणाचा असेल, मृत्यूच्या भयाचा असेल, स्वतःच्या आयुष्यातल्या भविष्याच्या मध्ये काय घडेल याच्याविषयीची अस्वस्थता आणि त्यातनं निर्माण होणारी चिंता याच्याबद्दलचं असेल, किंवा आजच्या त्याच्या किमान गरजांची परिपूर्ती कुटुंबाच्या पातळीवर आणि समाजाच्याकडनं होत नसताना त्याच्यातनं येणारी अस्वस्थता असेल, किंवा रोजगारासारख्या महत्त्वाच्या आणि मूलभूत प्रश्नाबद्दलचं जे अंधारलेलं भविष्य त्याला दिसत असताना मुळे निर्माण झालेली असेल, या सगळ्याकडे त्याला नीट समर्थपणे सामोरं जावं लागेल. पण याबद्दल इन्फोडेमिक सिच्युएशन आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे असं दिसतंय. त्यामुळे हे सगळं पुढच्या काळात आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे सांगायचा प्रयत्न करते, एका बाजूला चमत्काराला आव्हान देते, बाबाबुवा महाराजांचा भांडाफोड करते, श्रद्धा अंधश्रद्धांमधला फरक समजून सांगायचा प्रयत्न करते, देव आणि धर्माच्या आधारावर ज्या ज्या रूढी प्रथा परंपरा चालू आहेत त्याला कालसुसंगत, शोषणमुक्त
समताधिष्ठित पद्धतीने राबवा अशा स्वरूपाचं आवाहन आणि त्या जातीचे प्रायोगिक प्रयत्न करताना दिसते. आणि अशा अनेक प्रयत्नांना आज महाराष्ट्र आणि देशाने स्वीकारलेलं आहे. त्याच्यातनं 2 महत्त्वाचे कायदे देशाला पथदर्शक असणारे महाराष्ट्रात तयार झालेले आहेत. त्याचे अंमलबजावणीचे फायदे आपल्याला आज कोविड-19मध्ये देखील होताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांना एक याबद्दला रिलीफ आहे. पण मला असं वाटतं की तरुणाईसाठी, युवकांसाठी, युवतींसाठी, युवा पिढीसाठी अजूनही बरंच काही करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आज 21वे शतक हे माहितीचं युग म्हणून, माहितीचं शतक म्हणून मानलं गेलं. पण 21वे शतक हे माहितीचा स्फोट होऊन आता माहितीचा विनियोग करण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचं शतक आहे असं मला वाटतं. आणि ते आपल्याला फेमिनिझमच्या अंगाने महिला, युवती यांच्या जो 50% मौजूद असणारा घटक आहे आज देशातल्या, आपल्या जगातल्या लोकसंख्येचा, त्यांच्या पर्स्पेक्टिव्हमधनं, कारण मेल डॉमिनेटिंग सोसायटी, पुरुषसत्ताक समाजामध्ये फिमेल इंटरेस्टने आणि त्यांच्या परसेप्शनमधनं पुढच्या काळात या स्वरूपाचा विचार, आपल्या हक्कांचा, अधिकारांचा, स्वातंत्र्याचा आपल्याला करण्याची गरज आहे. युवा पिढी ह्याबद्दल अधिक सजगपणे याकडे सगळीकडे बघेल असं या निमित्ताने वाटतं. मला वाटतं यामध्ये मी फक्त अनेक मुद्द्यांचा, अनेक संदर्भांचा उल्लेख केलेला आहे. याबद्दल संधी मिळाली आणि व्यवस्था झाली तर आपल्या सगळ्यांशी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि आमच्या सोबत असणाऱ्या आमच्या अनुभवी कार्यकर्त्यांमध्ये अनेक तज्ज्ञ, अभ्यासक या स्वरूपाचे कार्यकर्ते आहेत की जे वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपल्याशी याबद्दल तपशिलाचा संवाद करू शकतील. पण या निमित्ताने आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत जगातल्या आपण याबद्दल जरूर संवेदनशीलतेने, सजगतेने विचार करा. युवांनी यासाठी सक्षम व्हा, विवेकी व्हा असं मी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.